न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सिव्हिलमध्ये ठेकेदारीचा अंधारात खेळ, सर्जन आणि समिती संशयाच्या भोवऱ्यात। नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा ठेकेदारी घोटाळ्याचं प्रचंड वादळ उठलंय। ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतिगृहाच्या कामांप्रमाणेच आता निविदा प्रक्रियेतही गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे। शासनाला अंधारात ठेवून नियमबाह्य पद्धतीने निविदा पार पडल्या आणि लाडक्या ठेकेदारांना कोट्यावधींची कामं मिळवून दिली गेली। गेटवेल डिस्ट्रीब्युटर, कार्तिक डायग्नोस्टिक, रुद्राक्ष फार्मा आणि रेनायन्सस फार्मास्युटिकल या ठेकेदारांनी तांत्रिक पात्रता पूर्ण न करता सरकारी रुग्णालयात महत्त्वाची कामं हातात घेतली। काही कंपन्या तर ब्लॅक लिस्टेड असतानाही त्यांना कामं देण्यात आली। सिव्हिल सर्जन डॉक्टर शिंदे आणि खरेदी समिती यांच्यावर गंभीर आरोप होत असून दोघांमध्ये संगनमत होऊन अपात्र ठेकेदारांना फायदा मिळाल्याचं समोर आलंय। यामुळे या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी लाचलुचपत विभागाकडे होत आहे। नियमांची सरळ पायमल्ली, मूळ उत्पादकाचे प्रमाणपत्र, औषध परवाना, ISO CE प्रमाणपत्रे, स्थळ तपासणी यातील एकही गोष्ट सादर न करता ही निविदा मंजूर झाली। इतकंच नव्हे तर गेटवेल कंपनीने उलाढाल 11 कोटी दाखवली, पण GST अहवालात आकडे वेगळेच दाखवले गेलेत। आता या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी जनतेची मागणी आहे। सिव्हिल सर्जनच्या डोळ्यादेखत अपात्र ठेकेदारांना कोट्यावधींची मेजवानी। नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून धक्कादायक माहिती समोर येते। नियम धाब्यावर बसवून अपात्र ठेकेदारांना सरकारी कोट्यावधींची कामं देण्यात आली। गेटवेल, रुद्राक्ष, कार्तिक आणि रेनायन्सस या कंपन्यांनी ना तांत्रिक पात्रता दिली ना आवश्यक प्रमाणपत्र, तरीही त्यांच्यावर सिव्हिल प्रशासनाचा वरदहस्त कसा काय? या सर्व निविदा प्रक्रिया सिव्हिल सर्जन डॉक्टर शिंदे यांच्या देखरेखीखाली पार पडल्यात। त्यामुळे त्यांच्यावरचं संशयाचं सावट गडद झालंय। विशेष म्हणजे गेटवेल ही कंपनी HAL कडून 2019 पासून ब्लॅक लिस्टेड आहे, पण तरीही त्यांना निविदा देण्यात आल्याचा प्रकार लपवण्यात आला। उलाढालीचे बनावट कागद, अनुभव नसलेली कागदपत्र, स्थळ पाहणीचा कुठलाच पुरावा नाही। हे सगळं असून सुद्धा मंजुरी कशी दिली गेली? हे प्रकरण केवळ आर्थिक गैरव्यवहाराचं नाही, तर रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे। त्यामुळे संबंधित ठेकेदारांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी हीच नागरिकांची आणि जनतेची एकमुखी मागणी आहे।